गाईज, तुमचं स्वागत आहे अश्विनी वड्डे या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी आहे कुरकुरे चिकन मोमोज। मी हे बनवले आहेत आणि तुम्ही ती रेसिपी बघा नक्कीच, खूप छान झालेली आहे। तर चला मग तुम्हाला दाखवते मी चिकन मोमोजची रेसिपी। आपण चिकन कुरकुरे मोमोज बनवतोय, तर हा चिकन बॉईल करून घेतलेला आहे मी। हा चिकन आहे, तसंच अद्रक लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, टमाटर आहे, कांदा आहे, हा कॉर्नफ्लेक्स आहे आणि हे सर्व आपले घरगुती मसाले आहेत। ही हिरवी मिरची आहे, ही कुटलेली मिरची आहे, जिरा पावडर आहे, धन पावडर आहे, कोकणी मसाला आहे, हळद आहे आणि चवीपुरता मीठ आहे। हे पहा आपलं सर्व साहित्य। आता तुम्हाला मी पुढची रेसिपी दाखवते, तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत। चला तर मग मोमोजची पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते। तेल घातलं आहे मी कढईमध्ये, कांदा घालणार आहोत, टमाटा पण घालते, शिमला मिरची पण घालू शकता, कारण मला शिमला मिरची नाही आवडत म्हणून मी नाही घातली। एक चमच अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत। पेस्ट एकदम फ्रेश आहे, मी आत्ताच बनवलेली आहे। ते पण सर्व मिरची घाला, सर्व मसाले घाला त्याच्यात, ते पण सर्व एकजीव करून घ्या। एकदम थोडं पाणी घाला। आता आपण चिकन घालूया। हे पहा चिकन घातलेलं आहे आणि कोथिंबीर पण सर्व एकजीव करून घ्या। हे पहा आपलं झालेलं आहे चिकनचं। तर आता आपण तुम्हाला पुढची रेसिपी परत दाखवते मी। मैदा घेतला मी, आपण मीठ घालूया त्याच्यात, थोडंसं तेल घालू आपण त्याच्यात, सर्व असं एक जीव म्हणजे मिक्स करा असं। थोडं नंतर पाणी घालूया आपण। चिकन कुरकुरे मोमोज बनवते मी घरात। थोडं पाणी घाला, थोडं थोडं पाणी घालून असं एक लोंढा तयार करा। आता माझ्याकडे मोबाईल पकडायला कोण नाही म्हणून मी तुम्हाला आता सर्व लोंढा तयार झाल्यावरच दाखवते। हे पहा मी असं लोंढ करून घेतलेलं आहे, हे बघा। आता रुमालात लपटून ठेवते जरासं 10 मिनिटासाठी। हे पहा, पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते मी। साईडच्या कडा पण पूर्ण दाबून घ्या। हे सर्व मोमोज मी भरून ठेवले आहे, आता मी यांना फ्राय करणार आहे। हे पहा, पहिल्यांदा ट्राय केलंय मी। आपण कुरकुरे चिकन मोमोज कुरकुरे फ्राय करणार आहोत, तर आपण हा पहिले बॅटर बनवून घेऊया। मी मैदा घेतलेला आहे आणि हा कॉर्नफ्लोअर आहे, 2.5 चमच घातलेला आहे मी कॉर्नफ्लोअर। त्याच्यात आपण मीठ घालूया, चवीपुरता मीठ, थोडासा मसाला, हा एकजीव करून घेऊया आपण आणि याचं एकदम पातळ बॅटर करून घेऊया।
जे बॅटर तयार करू आपण, ह्याचं बॅटर पातळच करून घ्या. हे पहा, असं इथून पातळ करून घ्या, असं गुठल्या नाही झाल्या पाहिजेत. ह्याच्यात डीप करा आणि ह्याच्यात टाका आणि हा लावून घ्या. आमचे कुरकुरे मोमोज तयार आहेत, हे पहा. आणि त्याच्यासोबत चटण्या पण आहेत, मेयोनीज आहे आणि टमाटर केचप आहे. हे पहा, आता त्याच्याबरोबर आम्ही सर्व करणार आहोत. कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटलं तुम्हाला. हे पहा आपले कुरकुरे मोमोज.